नमस्कार. मी दीपाली चौधरी. माझी कथा विधिलिखित भाग 13. सार्थक रूममध्ये होता. नव्या आली. सार्थकने अजून सांगितलं नसतं कॉफी कशी झाली. नव्या फेऱ्या मारत होती. सार्थक सगळं बघत होता पण बोलत काहीच नाही. नव्याला राग येत होता. नेहमी तर बोलायला येतं, आता काहीच बोलत नाही आहे. सार्थकला राहुलचं बोललेलं ते आवडलं होतं. त्याचा प्लॅन बनवत होता. त्याचं काम चालू होतं. आता त्याला नव्याकडे बघत नाही होतं. तो तिला हाक मारतो. नव्या, काय झालं आहे का? पाय दुखतील. कशा फेऱ्या मारत आहे? सार्थक म्हणतो, तुम्हाला काही समजत नाही का? मी का फेऱ्या मारत आहे? तुम्ही मुद्दाम करत आहे ना? माझ्याकडे लक्ष देत नाही आहे. नव्या रागात म्हणते. सार्थक तिच्याकडे बघत होता. आधी तिला राग आला की अशीच भांडायची. त्याला खूप छान वाटलं. तो विचार करत होता. तुला काही हवं आहे का? काही पाहिजे आहे का? सार्थक म्हणतो, मला काही नको. तुम्ही सांगितलं नाही कॉफी कशी झाली होती? काहीच बोलला नाही. नव्या म्हणते, कॉफी खूप छान झाली होती. तोच विचार करत आहे पण शॉप नाही. आम्ही वेगळा विचार करत आहे. सार्थक म्हणतो. नव्याला खूप आनंद होतो. ती सार्थकजवळ जाते आणि त्याला मिठी मारते. ती खूप आनंदी झाली होती. सार्थकला तर काय करू असं झालं होतं. उडावं असं वाटत होतं. फिलिंग इज समथिंग असं त्याचं झालं होतं. नव्याला समजत नाही. तिने आनंदात सार्थकला मिठी मारली. ती लाजत रूमच्या बाहेर निघून गेली. सार्थक हसत होता. वेडी आहे. राहुल सार्थकजवळ येतो. सार्थक, मी त्याच्यासोबत बोलून घेतलं आहे. रिया पण उद्या येत आहे. तू मोनाला कॉल केला का? काय म्हणत आहे? राहुल म्हणतो. काय करत आहे? रूममध्ये जाऊन बसले आहे. ही पक्काऊ माझ्यासोबत बसवलं आहे. किती बोलते. तोंड दुखत नाही का? काय माहीत. रुपेश वैतागला होता. आता कीर्तीजवळ साऊ पण आली होती. तू चल गार्डनमध्ये जाऊ. थोडा वेळ आपण खेळूया ना? साऊ म्हणते. रुपेश तू पण चल ना. तेवढी आमच्यासोबत मस्ती गप्पा होतील. कीर्ती म्हणते. तुम्ही जा, मला ऑफिसमधून कॉल येणार आहे. रुपेश म्हणतो. त्या दोघी निघून जातात. नव्या किचनमध्ये जाते. शालू डिनर करत असतात. वहिनी काही पाहिजे आहे का? आता काहीच करायचं नाही. गप्पा मारा. काही पण विचारा. आता मी सगळं काम करणार. शालू म्हणते. आता काही करणार नाही. फक्त बघणार आहे. कोणी काय आवडते कसं आवडते मला सांगा. नव्या म्हणते. शालू नव्याला सांगते. सार्थकला काय आवडतं, योगिता, राहुल, कीर्तीला काय आवडतं, शारदा मावशीला काय आवडतं, सगळं सांगते. नव्या पण सगळं लक्षात ठेवते. कीर्ती आणि साऊ पण घरात येतात. साऊ नव्याजवळ जाते. मम्मा मला पाणी हवं आहे. नव्या तिला पाणी देते. कीर्तीला पण पाणी घेऊन जाते. रुपेश बाहेर निघून गेला होता. तो ज्या कामासाठी आला होता ते होत नाही आहे. नव्याजवळ कोणी ना कोणी असतंच. कसा बोलू तिच्यासोबत? त्याला काही समजत नाही म्हणून बाहेर निघून जातो. सार्थक आणि राहुल बराच वेळ बोलत असतात. त्यांचं काम सुरू होणार तसं त्यांची प्रेझेंटेशन बनवत होते. कशी हॉटेल हवी, काय काय हवं, त्यामध्ये त्यांचं बोलणं चालू होतं. राहुलचा फोन वाजतो. त्याचा मित्राचा कॉल होता. हॅलो कबीर, बोल ना, तुझ्याबद्दल बोलत होतो. कधी काम करायचं? राहुल म्हणतो. हॅलो राहुल, मी काम सुरू केलं आहे. मला असं वाटतं नव्या वहिनी आमच्या हॉटेलला आल्या तर नंतर नवीन हॉटेलमध्ये जातील. अविरा आहे, अर्चना पण आणि राशी पण. त्या बोर पण नाही होणार असं माझं मत आहे. तुम्ही ठरवून सांगा. अबीर म्हणतो. राहुल आणि अबीर बोलत असतात. सार्थक विचार करत असतो. नव्याला जाऊ देऊ का? मला तिची काळजी राहणार नाही. कॉफी खरंच छान बनवते. सार्थक विचार करतो. सार्थक जवळ साऊ येते. डॅडी चला ना, भूक लागली आहे. डिनर तयार आहे. मम्माने बोलवलं आहे. तुम्ही किती काम करणार? आधी ऑफिसला गेला होता, आता पण काम करत आहे. राहुल अंकल, तुम्ही पण तेच करतात. कॉल कट करा. साऊ आजीबाईसारखी त्यांना रागवत होती. त्यांना मजा वाटत होती. छोटी आहे पण कशी रागवते. कोणी दुसरं असतं तर सार्थकने काय केलं असतं माहिती नाही. पण ती साऊ आहे म्हणून सार्थक गप्प आहे. सार्थक आणि राहुल गालातल्या गलात हसत होते. सार्थक मोनाला कॉल करतो.
हॅलो मोना, हेल्प मी, सार्थक म्हणतो. तुम्ही मोठे लोक, मी काय मदत करणार आहे, मोना म्हणते. मोना, असं काही नाही आहे, मला नव्यासाठी हवी आहे. नव्याचं काय, मी कुठे काय आहे का तिच्या मागे लागला आहे. सारखा नव्या नव्या चालू असतं. तुला दुसरं काही सुचत नाही का, मोना म्हणते. तिला सार्थक आवडत होता. सार्थकने नव्यासोबत लग्न केलं. ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. नव्या सापडली आहे, सार्थक म्हणतो. मोनाला तर धक्काच बसतो. खरंच नव्या परत आली, काय प्रेम आहे, देवाने तिला परत पाठवली, मोना मनात विचार करत असते. मोना काही बोलत नाही म्हणून सार्थक तिला हाक मारतो. तेव्हा कुठे मोना भानावर येते. सार्थक, बोल ना, मोना म्हणते. तू काही बोलत नाही होती म्हणून हाक मारली, सांग ना, येणार का, सार्थक म्हणतो. मोनाला सार्थक समोर नाही येणार होती. ती कॉलेजपासून त्याच्यावर प्रेम करत होती. ती आता बॉडीगार्ड काम करत होती. परत भावना जागृत होतील म्हणून तिला सार्थक समोर जायचं नाही होतं. सार्थक, मला जमणार नाही, तू दुसरी बघ, मला इथं खूप काम आहे, मोना म्हणते. त्यांचं काही ऐकत नाही. कॉल कट करते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. तिला पुढे बोलता येणार नाही होतं. सार्थक, आता तुला काहीतरी बघावं लागेल. तिला फोर्स नाही करू शकत. तिचे काही कारणं असतील, सार्थक विचार करतो. राहुल सार्थकच्या रूममध्ये येतो. सार्थक विचार करताना दिसतो. सार्थक, काय झालं, कसला विचार करत आहे. मोनाला कॉल केला का, राहुल म्हणतो. मोना सोबत बोलणं होतो. ती नाही म्हणते, तिथं खूप काम आहे असं म्हणत होती. मला काही समजलं नाही आहे. तिला बाहेर कसलं पाठवू, तिला काम करायचं आहे. तिच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसत होता, सार्थक म्हणतो. आज रिया येणार, तिला काहीतरी सुचेल, ती उपाय सांगेल काहीतरी, राहुल म्हणतो. नव्या पण रूममध्ये येते. चला, किती बोलणार आहे, कसलं एवढं डिस्कशन करत आहे. साऊ ब्रेकफास्टसाठी वाट बघत आहे. तिच्या स्कूलचा फर्स्ट डे आहे, तिला सोडायला पण जायचं आहे, नव्या म्हणते. राहुल सार्थक ब्रेकफास्ट करायला जातात. डॅडी, मी केव्हापासून तुमची वाट बघत आहे, मला स्कूलला जायचं आहे, तुम्ही येणार आहे, मला काही माहिती नाही, साऊ म्हणते. साऊ, मी येणार आहे तुला स्कूलला सोडायला. माझ्या लाडूचा फर्स्ट डे आहे, मी येणार नाही असं कसं होईल. मी पण येणार आहे. कशी स्कूल आहे, माझ्या बच्चूला काही त्रास नाही झाला पाहिजे, टीचरसोबत बोलून घेईल, राहुल म्हणतो. शारदा मावशी, रुपेश काही दिसत नाही, कुठे गेला, का आला होता, काही बोलणं पण झालं नाही, सार्थक म्हणतो. त्याला काम होतं असं म्हणत होता, तेच करायला गेला आहे, आला की बोलून घे, शारदा मावशी म्हणतात. सार्थक फक्त मान हलवतो. त्याला काही बोलायचं नसतं, फक्त तो कुठं गेला आहे ते जाणून घ्यायचं होतं. सार्थक, नव्याच्या कामाचं काय झालं, तिला शॉपिंगला घेऊन जायचं आहे. केव्हा घेऊन जाऊ, योगिता म्हणतात. मोम, आता हे काय मध्येच, तिला कुठं जायचं नाही, मला विचारल्याशिवाय कुठं जाऊ नका, समजलं का, जरा जोरात म्हणतो. त्याला खूप राग आला होता. त्याने खूप शांततेत घेतलं. त्याच्या डोक्यात काय चालू आहे, त्याला कसलं टेन्शन आहे, त्यालाच माहिती. राहुल समजलं तो कशामधून जात आहे. नव्या वहिनीला काही झालं तर तो आता पूर्ण तुटून जाईल. घरच्या लोकांना का समजत नाही आहे. नव्या जीवाला धोका असेल का, सार्थक सोबत बोललं पाहिजे, पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, कंप्लेंट करायला पाहिजे, राहुल विचार करत होता. त्याचं आवरलं. साऊ स्कूलला सोडून ऑफिसला जाणार होते. साऊ, चल बच्चा, उशीर होईल, सार्थक म्हणतो. नव्या तिची पूर्ण तयारी करून देते. देवाच्या आधी मोठ्यांच्या पाया पडून साऊ सार्थक सोबत स्कूलला जाते. राहुल सार्थक साऊ निघून जातात. साऊला सोडून सार्थक ऑफिसला आला. राहुल सार्थकला स्टाफ गुड मॉर्निंग विश करत होते. तो सगळा स्टाफला स्माईल देत. आज फर्स्ट टाईम त्याने स्माईल असेल. स्टाफ तर त्याच्याकडे बघत होता. आज सरमध्ये बदल कसा, मुली तर त्याच्यावर फिदाच होत्या. त्याची स्माईल तशीच आहे, कोणाला पण आवडेल. मेरी लगेच केबिनमध्ये येते. मे आय कम इन सर, मेरी म्हणते. येस कम इन, सार्थक म्हणतो. सर, तुमची कॉपी, आज मीटिंग आहे, बाहेर पण जायचं आहे. सर, एक विचारू का, मेरी हिम्मत करून विचारते. विचार मेरी, मी आज खूप खुश आहे. सार्थक फाईलमध्ये डोकं असून बोलत होता. तिच्याकडे बघितलं पण नाही होतं.
कधी माझ्याकडे पण बघत नाही. किती पण तयार होऊन या, चांगला ड्रेस घालून या, यांना कशी मुलगी आवडणार आहे? मेरी मनात विचार करत असते. मेरी काहीतरी विचारणार होती, गप्प का उभी आहे? नाही विचारायचं, तुझे काम कर, सार्थक म्हणतो. सर, तुम्ही खूप खुश आनंदी दिसत आहे. त्याचं रिझन काय आहे? मेरी घाबरत सार्थकला विचारते. माझ्या आयुष्यात आनंद घेऊन आली एक परी आहे, म्हणून मी आनंदी आहे, सार्थक म्हणतो. असेच आनंदी राहा, छान दिसता, मेरी म्हणते. कोण परी असेल, मोठी की छोटी? आपला नंबर गेला, मेरी मनात म्हणते. केबिनमध्ये निघून जाते. सार्थक त्याचं काम करत असतो. राहुल येतो. सार्थक, मी रियाला घेऊन येतो, एअरपोर्टवर येईल आता, राहुल म्हणतो. हो, जा घेऊन ये, सांभाळून जा, गाडी हळू चालवत ने, सार्थक म्हणतो. हो, काळजी घेईल, राहुल म्हणतो आणि निघून जातो. रियाला भेटायची घाई झाली होती ना. माल मिळाला का? काय म्हणत होते? त्यांना आवडला ना सगळं? मला सगळे माहिती हवी आहे, रुपेश म्हणतो. बॉस, त्या बाटल्या ठेवल्या आहे, त्यांना त्या आवडल्या आहे. ज्यूस खूप टेस्टी आहे, असं म्हणत होते. पक्या खूप हसायला लागतो. आवडलं ना, आपल्याला तेच हवं आहे. जास्तीत जास्त माल गेला पाहिजे, तेवढे पैसे येतील आपल्याकडे, कंपनीचा फायदा आहे, रुपेश म्हणतो. ओके बॉस, बघू अजून कोणी माल घेतो का बघतो, पक्या म्हणतो. रुपेश ऑफिसमधून सार्थकच्या घरी जातो. आता घरी कोणीच नसणार. सार्थक, राहुल ऑफिसला गेले असतील, ती बडबडी कॉलेजला गेली असेल. बाकी त्या दोन म्हाताऱ्या काय करतील? रुपेश मनात विचार करत होता. नव्या घरामध्ये बोर होत होती. तिने तिची रूम स्वच्छ करायला घेतली होती. तिला त्यांच्या लग्नाचा अल्बम दिसला. ती खूप मन लावून फोटो बघत होती, आठवायचा प्रयत्न करत होती. मी किती छान दिसत होती, सार्थक किती आनंदात आहे, त्यांची स्माईल किती छान दिसते, किती हँडसम आहे, कोण त्यांच्यावर प्रेम करणार नाही? मला का आठवत नाही आहे? पण ते सगळं जवळ आहे की धडधड होते, हृदय उड्या मारतं. सार्थक मला आवडता का? ती तिची मस्त लाजते, परत फोटो बघते, त्यामध्ये रमून जाते. राहुल एअरपोर्टवर पोचतो. त्याला रिया येताना दिसते. तिला हात करतो, ती पण तिथून हात करते, त्याच्याकडे येते. राहुल रियाला मिठी मारतो. मग ती गाडीत बसते, तिचा सामान ठेवतो, तो पण बसतो. चांगला झाला ना प्रवास? खूप वर्षांनी आली ना इंडियामध्ये, कसं वाटत आहे? मला काकांचा कॉल आला, रियाला घेऊन येतो का? त्यांची अचानक मीटिंग ठरली, राहुल म्हणतो. खूप छान वाटत आहे. आपल्या देशात आले की काहीतरी वेगळंच वाटतं. आपली माती, आपले माणसं, असं वाटत आहे, रिया म्हणते. हो, आपल्याला आपल्या देशात आवडतं. कुठं पण जा, आपल्याला तिथं जास्त वर्ष राहता येत नाही, राहुल म्हणतो. खरं बोललात. मी तिथं होते, पण इथं काय चालू असेल? सकाळ झाली असेल का? बरे प्रश्न मला पडायचे. मी डॅडला कॉल करून विचारायचे. डॅड पण सगळं सांगत होते. त्यांना पण वाटत असेल आपली पोरगी परत इंडियात यावी, रिया म्हणते. दोघं गप्पा मारत होते. गप्पा मारत ते सार्थकच्या घरी आले. रियाला सोडून राहुल ऑफिसला निघून गेला होता. खूप काम होतं, फक्त रियासाठी तो आला होता. रिया घरामध्ये जाते, तिला कोणीच दिसत नाही. सार्थकची रूम माहिती असते, ती सार्थकच्या रूममध्ये जाते. तिला माहिती असतं नव्या तिथं असणार. ती रूममध्ये जाते. बरं बघते, ओरडतेच. बघू काय पाहिलं रियाने? ती ओरडली आहे. रुपेश कसला ज्यूस बनवत आहे. कथा आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुढील भाग